नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सागर हा पारकर साहेबांना प्रेझेंटेशन दाखवतो. त्यानंतर मग ते म्हणतात की तुमचं प्रेझेंटेशन तर बघून झालं आहे. ॲक्च्युली माझ्या मनात अगोदर मिस्टर कोळी तुमचंच नाव होतं की ही डील मी तुम्हालाच द्यावी. परंतु काल तुमच्या एक्स वाईफचा जो काही मी इंटरव्ह्यू बघितला त्यानंतर माझं मत जरा बदललं. तेव्हा मग सागर बघतच राहतो. ते म्हणतात की सॉरी, पण मी जरा स्पष्टच बोलतो. मला अनएथिकल माणसं अजिबात आवडत नाहीत आणि तुमच्या बाबतीत मी जे काल काही ऐकलंय त्यावरून तर मला असं वाटतंय की हे डील तुम्हाला द्यायला नको. कारण तुमच्या बाबतीतलं मत माझं पूर्णपणे ते बघून चेंज झालेलं आहे. त्यामुळेच आता ही एक गोष्ट आहे, मी आणखी एका व्यक्तीला हे प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी बोलावलेलं आहे आणि तुमचं हे जे काही घडलंय त्यावरून मला एकदा पुन्हा विचार करावा लागला की तुम्हाला हे डील द्यायचं की नाही. त्यासाठी मी आणखी एका व्यक्तीची निवड केली आहे. खरं तर मी तुम्हाला हे डील देणार होतो, बाकी कोणाचंही नाव नव्हतं. परंतु काल जे काही पाहिलं त्यानंतर आणखी एका व्यक्तीची यामध्ये ॲडिशन झालेली आहे आणि त्या व्यक्तीला मी इथे या ऑफिसमध्येच बोलावलेलं आहे. आणि कसं आहे ना, आय एम सॉरी, ॲक्च्युली मला तुम्हाला न सांगताच इथे त्यांना बोलवावं लागलं आहे. ॲट द 11th आवर मला इथे त्यांना बोलावं लागलं आहे. काही इश्यू नाही आहे ना? तेव्हा सागर म्हणतो की नाही, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु सर, मला इतकंच बोलायचं आहे की तुम्ही या अगोदर हे सगळं ऐकण्याच्या अगोदर माझ्याशी बोललं असतात तर बरं झालं असतं. मी तुम्हाला सांगू शकलो असतो की हे सगळं खोटं आहे. तेव्हा मग पारकर साहेब म्हणतात की हो, परंतु मला आता ते पटत नाही आहे. म्हणूनच त्या व्यक्तीला मी इथे बोलावलं आहे. जर तुमची परवानगी असेल तर. तेव्हा सागर म्हणतो की येस शुअर, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच वेळेला आता या मिस्टर अधिकारी असं म्हणून पारकर साहेब हर्षवर्धनला बोलवतात. त्याच वेळेला हर्षवर्धनला समोर बघितल्यानंतर सागरला प्रचंड मोठा धक्का बसतो. हर्षवर्धनने सागरच्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा केलेली एंट्री पाहून सागरला खूप राग आलेला असतो. आता सागरला बघूनच हर्षवर्धन मुद्दाम म्हणतो की कसा आहेस मित्रा. आता सागर त्यावर काहीच बोलत नाही आणि अधिकारी हा म्हणजेच हर्षवर्धन अधिकारी बसा असं आता इथे त्याला पारकर साहेब म्हणतात. मग आता इथे पारकर साहेब म्हणतात ॲक्च्युली मिस्टर कोळी, तुम्हाला न सांगताच मला इथे बोलावं लागलं. कारण कसं आहे ना, तुमचं तर प्रेझेंटेशन मी बघितलेलंच आहे. आता मला यांचं अधिकारींचं प्रेझेंटेशन बघायचं आहे. त्यावरूनच मग मी ठरवेन की मला कोणाला हे फायनली डील द्यायचं आहे. तुमच्या दोघांपैकी प्रेझेंटेशन ज्याचं उत्तम असेल त्यालाच मी ही डील देईन असं आता इथे पारकर साहेब म्हणत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सागर हा त्यावेळेला तिथेच बघत असतो. काय बोलावं हे त्याला काहीच कळत नाही, कारण त्याला सागरला प्रचंड राग आलेला असतो. तो मनातल्या मनातच विचार करतो की आता माझे हात दगडाखाली आहेत म्हणून मी काही करू शकत नाही आहे, नाहीतर या दोघांना मी इथून हकलवून लावलं असतं. खरं तर साऊथ एशियाला, संपूर्ण साऊथ एशियाला ड्राय फिश सप्लाय करण्याचं जे काही डील आहे ते माझ्याच हाती लागलं पाहिजे आणि हे खूप मोठं डील आहे. त्यासाठी मला आता गप्प बसावं लागेल. हे जे काही चाललं आहे ना ते मला गपचूप सहन करावं लागेल, नाहीतर मग माझ्या हातातून सगळं काही निसटून जाईल. मला माहिती आहे हे सगळं या हर्षवर्धनचं आणि सावनीचंच प्लॅनिंग असणार आहे. त्याच वेळेला आता सागर विचार करत असताना इथे हर्षवर्धन हा सागरकडे बघत असतो आणि अगदी रागाने त्याच्याकडे बघत असतो आणि मनातच म्हणतो की सागर, पुन्हा एकदा मी तुझ्या ऑफिसमध्ये एंट्री केलेली आहे आणि त्याच रुबाबामध्ये. पहिले तुला मी जसं बर्बाद करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ना, ते स्वप्न माझं आताही तसंच आहे. काही झालं तरीही तुला बर्बाद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि कसं आहे ना, आता मी पुन्हा एकदा तुझ्या आयुष्याची वाट लावण्यासाठी तुझ्या आयुष्यामध्ये आलो आहे. पुन्हा एकदा पूर्णपणे तुझं मार्केट मी खाणार आहे असं इथे हर्षवर्धन बोलत असतो. त्यानंतर मग सागर हा त्याच्याकडे बघत असतो आणि त्याचं काम म्हणजेच त्याचा लॅपटॉपमध्ये त्याचं लक्ष असतं. आणि त्याच वेळेला हर्षवर्धन हा त्यांना PPT दाखवायला सुरुवात करतो. तेवढ्यातच इथे आता मे आय कम इन सागर असं म्हणून मुक्ता आणि सई येतात. त्यावेळेला आता सागर त्यांना बघून सरप्राईज्ड होतो. सागर म्हणतो की अरे, तुम्ही दोघं अचानक. त्यावेळेला मुक्ता म्हणते की सरप्राईज, ॲक्च्युली ना सई माऊला तुम्हाला भेटायचं होतं म्हणूनच मग मी तिला इथे घेऊन आले. काहीच इश्यू नाही आहे ना? त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की हो, काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु ना माझी जरा मीटिंग आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की आय एम सॉरी, ॲक्च्युली मला माहीत नव्हतं तुमची मीटिंग आहे, नाहीतर आम्ही आलो नसतो. खरं तर मग आता सागर म्हणतो की एक मिनिट पारकर साहेब, मीट माय वाईफ डॉक्टर मुक्ता कोळी आणि ही माझी मुलगी. तेव्हा पारकर साहेब म्हणतात की एक मिनिट सई, लेट मी गेस, बरोबर ना? तेव्हा मग सागर हसून हो असं म्हणतो. तेव्हा मग सागर म्हणतो की आमची मीटिंग चालू आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की डोंट वरी, ॲक्च्युली आम्ही वेटिंग एरियामध्ये बाहेर थांबतो. त्याच वेळेला आता इथे
हर्षवर्धन मुद्दाम म्हणतो की सागर माझ्याशी ओळख करून देणार नाही का? तेव्हा मग सागर काहीच बोलत नाही. त्यावर मुक्ता म्हणते की ठीक आहे सागर, आम्ही थांबतो बाहेर. तेव्हा मग पारकर साहेब म्हणतात की एक मिनिट, काहीच इश्यू नाही आहे मिस्टर सागर, ते तुम्हाला एवढे इथे भेटायला आलेत दोघंजणही, तर तुम्ही त्यांना प्लीज टाईम द्या तुमचा. मी यांचं अधिकाऱ्यांचं सगळं प्रेझेंटेशन बघून घेतो, त्यानंतर मग आपण ठरूया. तोपर्यंत तुम्ही बाहेर बोलू शकता, डोंट वरी. असं म्हणून आता सागर वेळ द्यायला जातो आणि ते तिघंजणही आता बाहेर निघून जातात. त्याच वेळेला आता इथे हर्षवर्धन हा ते प्रेझेंटेशन देत असतो. नंतर आता सागर बाहेर येतो आणि म्हणतो की मुक्ता, काय झालं आज अचानक तुम्ही ऑफिसमध्ये कशा काय? त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की ॲक्च्युली सागर, सईमाऊला ना तुम्हाला भेटायचं होतं, म्हणूनच. त्यावेळेला मग सागर म्हणतो की ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, ॲक्च्युली ना सईमाऊला तुमची परीक्षा घ्यायची आहे. सागर म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही या इथे बसा. असं म्हणून आता त्यांना तो वेटिंग एरियामध्ये घेऊन जातो आणि तिघंजणही बघतात. सागर म्हणतो की बोला, आता काय बोलायचं होतं ते? अचानक तुम्ही सरप्राईज द्यायला आलात. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की सागर, तिला ना तुमची म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायची होती किंवा तुमची प्रश्नांची उत्तरं तिला हवी आहेत. तेव्हा मग सागर म्हणतो की म्हणजे कुठले प्रश्न? तेव्हा मग ती म्हणते की सईमाऊला ना काही प्रश्न पडलेत, त्याची उत्तरं तिला हवी आहेत. त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की ठीक आहे चालेल, मला तुला प्रश्न विचारायचे आहेत का? ठीक आहे सईमाऊ, तू विचारू शकतेस. असं सागर आता तिला म्हणतो. त्याच वेळेला सईमाऊ आता गप्प असते. सईमाऊ ही म्हणते की ठीक आहे सागर पप्पा, आता तुला ना माझ्या प्रश्नांची उत्तरं जी काही आहेत ती सगळी द्यावी लागतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल, जर उत्तर चुकलं तर तो मार्क हातातून गेला. तेव्हा मग आता सागर म्हणतो की ठीक आहे सईमाऊ, तुझी परीक्षा मी अगदी सिरियसली घेतलेली आहे आणि तू मला सांग आता तुला काय प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ती. आणि सागर आता तिच्याबरोबर बोलत असताना इथे हर्षवर्धनचा आणि त्या पारकर साहेबांबरोबर जो काही प्रेझेंटेशन असतं ते सुरूच असतं. आणि तेवढ्यातच आता त्याला एक कॉल येतो, म्हणूनच तो म्हणतो की एक्सक्यूज मी कॉल घेऊ शकतो का? म्हणून आता हर्षवर्धन बाजूला येतो आणि सावनीचा त्याला कॉल आलेला असतो. आता सावनी त्याला कॉल करते. त्याच वेळेला आता हर्षवर्धन बोलत असतो की सावनी यू हॅव डन अ व्हेरी मार्वलस जॉब. खरंच तू कमाल केलेली आहेस. अगं, सागर कोळीच्या हातात जाणारं जे कॉन्ट्रॅक्ट येतो ते अलगद तू त्याच्या हातातून या इंटरव्ह्यूमुळे काढून घेतलेलं आहेस आणि ते आता त्याच्या हातातून जवळजवळ कॉन्ट्रॅक्ट जाणारच आहे. तेव्हा मग आता सावनी म्हणते की तू काय बोलतोयस हर्षवर्धन, जरा प्लीज नीट बोल, मला कळेल असं बोलशील का? तेव्हा मग आता तो म्हणतो की हो, तू बरोबर बोलतेस की मी सागरच्याच ऑफिसमध्ये आहे आणि सागरला मिळणारं जे प्रेझेंटेशन आहे ना ते आता मला मिळणार आहे. कारण तू जे काही केलं आहेस मीडियामध्ये, जो काही धमाका दिला आहेस ना, त्याचे पडसाद आता सगळीकडे उमटलेले आहेत आणि ते आता काम मला मिळणार आहे. सागर हा बरबाद करण्याची सुरुवात जी काय आहे ती आपण केली आणि ती अगदी योग्य आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की एक मिनिट, आता जे काही आहे ना तुम्हाला प्लीज नीट सांगशील का? तेव्हा मग आता तो म्हणतो की डोंट वरी, मी तुला सगळं काही व्यवस्थित सांगेन, फक्त आता इतकंच सांगतो की जेव्हा सागरला तू सोडलं होतंस ना त्याच वेळेला तू स्वीट सावनी होतीस, आता तू स्पायसी सावनी झालेली आहेस आणि आता तुझ्यामधली जी काही आग आहे ना ती आग चिंगारी बनून सागरचा भडका उडवणार आहे हे मात्र नक्की. आणि नक्कीच आता सागर हा संपणार आहे. आपण दोघं पुन्हा एकत्र आल्यामुळे सागरची अशी वाट लागणार आहे ना, असं हर्षवर्धन मनातच म्हणत असतो आणि हसत असतो. त्याच वेळेला आता ती म्हणते की यस, तुझं जे काही काम झालं ते झाल्यानंतर मला मात्र नक्कीच कळव की काय होतं आहे ते. तेव्हा तो म्हणतो की यस नक्कीच सावनी, तुझ्यामुळे आज मला खूप मदत झाली आहे, थँक्यू व्हेरी मच. असं म्हणून आता तो सावनीला चण्याच्या झाडावर चढवत असतो आणि सावनी नेहमीप्रमाणे तशीच करत असते आणि खुश होत असते. त्यावेळेला ती म्हणते की ओके ठीक आहे, परंतु जे काही होतं आहे ते मला तुला कळवायचंच आहे हां. असं म्हणून आता इथे ती फोन कट करते आणि त्यानंतर मग आता हर्षवर्धन हा म्हणतो की चला आता आपलं काम झालं. असं म्हणून तो पुन्हा आतमध्ये तिथे म्हणजेच जिथून आलेला असतो तिथे पुन्हा जातो आणि तिथे प्रेझेंटेशन देऊ लागतो. तर इथे मुक्ता विचार करत असते की मला वाटलंच होतं, याचा अर्थ यावेळेला ही सावनी काही एकटी नाही आहे, या सावनीला आता या हर्षची पण साथ आहे, म्हणून दोघं मिळून हे सगळं करताय. तर इथे आता आपल्या सईमाऊला ठसका बसलेला असतो, म्हणून मुक्ता तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी म्हणून आलेली असते. आणि त्याच वेळेला आता पुन्हा एकदा मुक्ता ही तिच्याकडे जाते आणि तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते की हे घे सईमाऊ, पाणी पितू. आणि त्याच वेळेला आता सईमाऊ पाणी पिते आणि मग म्हणते की पप्पा आता आपण या सगळ्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. तेव्हा मग आता सागर म्हणतो की हो नक्कीच, तू विचार, तुला काय विचारायचे, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी अगदी मनापासून देईन. असं म्हणून आता सई म्हणते की ठीक आहे पप्पा,
पहिला प्रश्न, तुझं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे का? असा सई त्याला प्रश्न विचारते. त्याच वेळेला मग आता सागरच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि तो मुक्ताकडे बघतो. आणि त्यानंतर मग सागर म्हणतो की यस सई माऊ, तुला माहिती आहे तुझा जन्म व्हायच्या आधीपासून तुझं नाव हे ठरलं होतं की सई. मला मनापासून वाटायचं की मी माझ्या मुलीचं नाव सईच ठेवणार. तेव्हा मग सगळेजण मला म्हणायचे आणि माझ्यावर हसायचे की अरे काय, जर मुलगा झाला तर तू काय नाव बदलणार आहेस का? त्यावेळेला मग आता इथे सगळेजण हसायचे, परंतु मला मनापासून माहीत होतं की आदित्यनंतर माझ्या घरी माझी परीच येणार आहे, ती म्हणजे सई. आणि जी सई माझं सगळं आयुष्य बदलवून टाकते. आणि माझी परी माझ्या आयुष्यात आली आणि देवाने ते मला दिलेलं एक अगदी प्रिशियस गिफ्ट आहे, ते म्हणजे सई. आणि माझं माझ्या सईमावर अगदी मनापासून प्रेम आहे. आणि माझ्या सईमावर मी खूप प्रेम करतो आणि सागर पप्पाचं सईवर खूप प्रेम आहे असं आता इथे तो तिला सांगतो. आणि हे ऐकून सईच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच वेळेला तिथे हर्षवर्धन आणि पारकर साहेब त्यांचे जे काही प्रेझेंटेशन असतं ते संपवून आलेले असतात. नंतर मग आता सागर म्हणतो की सई मो, आता पुढचा प्रश्न तू मला विचारू शकतेस. त्यानंतर मग आता सई विचारते की पप्पा, मी आनंदी असते तेव्हा काय करते? तेव्हा सागर म्हणतो की जेव्हा माझी सई माऊ खूप आनंदी असते ना, त्यावेळेला तर ती खूप खुशच असते. आणि मग ती काय करते माहिती आहे, ती स्वतःच्या आरशासमोर जाते आणि ना स्वतःला हवा तसा डान्स करू लागते. आता हे पाहून मात्र हर्षवर्धन तोंड वाकडं करत असतो. तेव्हा मग ती म्हणते की मी डान्स करत असते, हे पण तर मी लपून छपून करत असते. तेव्हा सागर म्हणतो की जरी माझी सई माऊ लपून छपून डान्स करते ना, तरी सागर पप्पा कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये राहून तिच्याकडे बघत असतो. आणि त्याच्याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं की माझी सई माऊ काय करते आणि काय नाही. आणि तेव्हाच मला कळतं की तू तिथे आरशामध्ये बघून डान्स करत असतेस अगदी हॅपीली. तेव्हा मग आता ती म्हणते की मग मी दुःखी असते तेव्हा काय करते? त्यावेळेला सागर म्हणतो की जेव्हा माझी सई माऊ दुःखी असते ना, त्यावेळेला ती अशी हळू मुसू रडते. तेव्हा मग मुक्ताला ते बघून खूपच हसायला येत असतं. सागर म्हणतो की ती ना कसलाही आवाज न करता अगदी मुसू रडते. कशी माहिती आहे, कोणालाही तिला माहीत पडून द्यायचं नसतं. आणि कसं आहे ना, पाऊस जेव्हा पडतो तेव्हा पावसात कशा काचेवर जे म्हणजे पावसाचे थेंब असतात ते घरंगळत असतात, तसेच माझ्या सई माऊचे अश्रू हे घरंगळत असतात. तिला कोणालाही आवाज करून द्यायचा नसतो ना, म्हणून ती अगदी मुसू रडते. आणि कशी आहे ना, हल्ली म्हणजे माझी सई माऊ जेव्हा दुःखी असायची ना, तेव्हा ती तिचं जी टेडी असतं ना त्याला घेऊन झोपायची. पण नंतर आता जेव्हा सई माऊ दुःखी होते तेव्हा ती बोक्याला घेते आणि बोक्याला घेऊन ती जवळ बसते. तेव्हा मग आता मुक्ता ते ऐकून हसत असते आणि पारकर साहेबांनाही सागरला बघून खूपच अभिमान वाटत असतो. तेव्हा मग आता सागर पुढे म्हणतो, पण ना आता माझी सई माऊ कधी दुःखी राहतच नाही. कारण जेव्हापासून सई माऊची लाडकी मुक्ताई तिच्यासोबत आहे ना, तेव्हापासून सई माऊ कधीच मला दुःखी दिसलेली नाही. तिच्या मुक्ताईसोबत ती नेहमीच छान असते आणि खुश असते. आणि नेहमीच अशी हॅपी सईच मला खूप आवडते. असं म्हणून आता सागर हा तिच्या सगळ्या प्रश्नांना करेक्ट उत्तरं देत असतो. आणि ते पाहून सईचा राग अगदी लोण्यासारखा वितळत चाललेला असतो. नंतर मुक्तालाही डोळ्यात ते सगळं बघून पाणी येतं. आता सागर म्हणतो की बरं सई माऊ, पुढचा कुठला प्रश्न आहे तू विचार. तेव्हा मग सई म्हणते की पप्पा मला सांग, मला कुठली भाजी आवडत नाही. त्याच वेळेला सागर म्हणतो की माझ्या सई माऊला कारल्याची आणि सागर पप्पाला पण कारल्याची, दोघांनाही कारल्याची भाजी आवडत नाही. त्यानंतर मग सई म्हणते की पप्पा माझा आवडता आईस्क्रीम. तेव्हा सागर म्हणतो की माझ्या सई माऊला ना सुरुवातीला ना डार्क चॉकलेट्स म्हणजेच चॉको चिप्स ते खूप आवडायचं. परंतु आता जेव्हापासून सई माऊला मुक्ताईची साथ मिळाल्या ना, तेव्हापासून दोघीजणी ब्लॅक कॉर्न फ्लेवरवर खूप जास्त ताव मारतात, बरोबर ना. ते आईस्क्रीम त्या दोघीजणीही भरपूर खातात असं आता इथे सागर हा तिला म्हणतो. आणि मग हे सगळं आन्सर हे राईट असल्याने सई ही गप्पपणे सागरचं सगळं काही ऐकून घेत असते. आणि ते एक एक उत्तर जसं सागर देत जातो तसं एक एक उत्तराने आता इथे सई माऊला आनंद होत असतो. कारण तिचा पप्पा अगदी मनापासून तिच्यावर प्रेम करतो याची प्रचिती तिला येत असते. आणि त्याच वेळेला आता सागर आणि मुक्ता हे दोघंजणही हसतात. आणि नंतर पारकर साहेब तर हे सगळं बघत असतात. मग आता सई म्हणते की पप्पा मला सांग, मी झोपताना कुठला पाय तुझ्या अंगावर टाकते? त्याच वेळेला आता सागर म्हणतो की डावा पाय.
डावा पाय तू माझ्या अंगावर टाकते, कारण तुला माहिती आहे जसा सागर पप्पा पण डावा पाय मुरकुटे मारून झोपतो ना, तसंच तुझंही आहे. तू पण तसाच डावा पाय टाकून झोपत असते. आणि हे ऐकल्यावर आता मुक्ताला देखील हसायला येत असतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे सागरची प्रत्येक उत्तर आता बरोबर असतात म्हणून ती तिच्याकडे बघत असते. तेव्हा आता मग सईमाऊ म्हणते की मला सांग पप्पा, मी कशामुळे झोपते, मला कशी छान झोप लागते. तेव्हा मग तो म्हणतो की तुला माहिती आहे, सुरुवातीला ना तू तुझ्या पॅन्डाला घेऊन झोपायचीस, टेडीला घेऊन, परंतु आता तुझी मुक्ताई तुला छान गोष्ट सांगते किंवा तुझ्या केसांवरून ती खेळत असते ना, तुझ्या केसावरून हात फिरवत असते, त्याच वेळेला सईमाऊला खूप छान झोप लागते आणि मग ती गाढ झोपते. त्यावेळेला आता प्रत्येक उत्तरं तिची बरोबर येत असतात, त्यामुळे ती खुश तर असतेच. आणि हे सगळं बघून आता पारकर साहेब हे सागरवर खूपच इम्प्रेस होत असतात. ते सागर म्हणतो की तुला माहिती आहे सईमाऊ, तुला जशी मला भेटल्याशिवाय झोप लागायची नाही ना, तसंच माझंही आहे. तुला माहिती आहे सागर पप्पाला सईमाऊला बघितल्याशिवाय झोप लागत नाही. जेव्हा सागर पप्पा सईमाऊचा प्रसन्न चेहरा बघतो ना, त्याच वेळेला सागर पप्पाला झोप लागते आणि त्याला शांत वाटतं. असं आता इथे सागर हा सईमाऊला बोलतो आणि त्यामुळे सई त्याच्याकडे बघतच राहते आणि सई आता मुक्ताकडे बघून हसत असते. त्यानंतर मग आता मुक्ताला बघतच सईमाऊ म्हणते की पप्पा, आता माझा शेवटचा प्रश्न, तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की ठीक आहे, विचार तू. मग त्यावेळेला ती विचारते की मला सांग पप्पा, माझ्यासाठी आपल्या घरातलं सगळ्यात फेवरेट व्यक्ती कोण आहे, माझ्यासाठी सगळ्यात घरातली महत्त्वाची आणि फेवरेट व्यक्ती कोण, असं आता इथे तो विचारते. त्यावेळेला मग सागर म्हणतो की अरे यात विचारायचं काय आहे, प्रश्न सरळ आहे आणि उत्तरही सरळ आहे. माझ्या सईमाऊला आपल्या घरामध्ये तिची लाडकी मुक्ताई सर्वात जास्त आवडते. असं म्हणून आता सागर हसत हसतच मुक्ताकडे बोट दाखवतो. त्याच वेळेला आता सई म्हणते की नाही पप्पा, चूक, हे उत्तर तुझं चुकलेलं आहे, रॉंग आन्सर, असं ती त्याला बोलते. त्याच वेळेला मग सागर म्हणतो की सईमाऊ, अगं काय बोलतेस तू, अगं तुला सगळ्यात जास्त तुझी मुक्ताईच तर आवडते ना. तेव्हा मग सागरला ती म्हणते की नाही पप्पा, हे उत्तर तुझं खूप चुकलेलं आहे, मला सगळ्यात जास्त मुक्ताई नाही आवडत. हेच तर आहे ना पप्पा, तू अजून ओळखू शकलेला नाही आहेस. पप्पा, मला घरात सगळ्यात जास्त तू आवडतोस, सगळ्यात जास्त मी तुझीच वाट बघत असते येण्याची, तू कधी घरात येतोस हे मी बघत असते आणि तुला अजूनही ते कळलेलं नाही, माझं सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम आहे पप्पा, असं आता इथे आपली लाडकी सईमाऊ म्हणते. आणि सागरला ते ऐकून खूपच आनंद झालेला असतो आणि सागर आता आपल्या सईमाऊला जाऊन मिठी मारतो आणि दोघंजणही आता एकमेकांच्या मिठीमध्ये रडू लागलेले असतात. आणि ते पाहून आता इथे मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो, कारण मुक्ताची ही जी काही आयडिया असते ती कामी आलेली असते आणि पारकर साहेबांचीही आपलेकीचं प्रेम बघून डोळे अगदी भरून आलेले असतात. आणि सागर हा सईला डोळे पुसतच म्हणतो की हो सईमाऊ, जसं तुझं प्रेम आहे ना पप्पावर, तसंच आता माझंही माझ्या सईमाऊवर खूप प्रेम आहे आणि तिलाही पाहिल्याशिवाय सागर पप्पाचा दिवस पूर्ण होत नाही. मग आता अशा प्रकारे दोघंजणही एकमेकांना प्रेम करतात. आणि मग सागर म्हणतो की माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे माझी सईमाऊ, तिच्याशिवाय मी कधीही राहू शकत नाही, असं म्हणून तो खूप खुश होत असतो. आणि त्याच वेळेला आता सई म्हणते की पप्पा, तू या परीक्षेमध्ये पास झाला आहेस आणि तू माझ्यावर खरंच प्रेम करतो हे मला आता समजलं आहे. त्यावेळेला मग आता सागर हा आपल्या लाडक्या सईमाऊला जवळ घेतो आणि तिची पापी घेत असतो आणि मुक्ताला हे बघून आनंद होतो. मुक्ता म्हणते की बघितलं सईमाऊ, मी तुला सांगत होती ना की सागर पप्पाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आज तू स्वतःच बघितलंस. असं म्हणून आता इथे सागरने दिलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं सईने अगदी बरोबर ओळखलेली असतात. आणि इथे पारकर साहेबांना इम्प्रेस झालेले पाहून मात्र हर्षवर्धनचा चांगलाच जळफळाट होत असतो. आणि सागर आणि सई दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये असताना हर्षवर्धन आता इथे लांबूनच हे सगळं रागाने बघत असतो आणि सईच्या बरोबरच मुक्ताचाही हात सागरने हातात घेतलेला असतो, कारण पुन्हा एकदा सईला मुक्ता आणि सागर दोघांनीही जिंकून घेतलेलं असतं. त्यावेळेला आता इथे हर्षवर्धन हा जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि टाळ्या वाजवत वाजवत आता तो तिथे येतो आणि वेटिंग एरियामध्ये येऊन म्हणत असतो की व्हा, खरंच सागर कोळी तुम्हाला मानलं पाहिजे. मग आता पारकर साहेब पण त्याच्याबरोबर येतात. हर्षवर्धनला आलेलं पाहून सागर आता सईला जरासं लांब करतो आणि नंतर पारकर साहेब पण स्वतःचे डोळे पुसतात. सागरला तो म्हणतो की वा, तुझं हे जे काही नाटक आहे ते मला तर माहिती आहे, परंतु आता पारकर साहेबांचेच हे सगळं बघून डोळे भरून आले म्हटल्यावर मी काय बोलणार आहे, बरोबर ना. परंतु खरंच चांगली आयडिया आहे रे तुझी, म्हणजे स्वतःच्या मुलीला आणि बायकोला असं इथे ऑफिसमध्ये
बोलवून चांगलीच आयडिया खेळलीस तू. म्हणजे आमच्या सगळ्यांसमोर अशा प्रकारे हे सगळं दाखवून तुला साध्य काय करायचं आहे, की तू किती ग्रेट आहेस किंवा तुझे जे काही खोटं बोललं जातंय ते खरं आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो, की "हे बघ हर्षवर्धन" आणि तो खूप चिडतो. त्यावेळेला मुक्ता म्हणते, की "सागर थांबा." तेव्हा सागर आता त्याला शांतपणे उत्तर देत म्हणतो, की "हे बघ हर्षवर्धन अधिकारी, कसं आहे ना, माझ्या मुलीचा वापर करून घेण्याची मला काहीही गरज नाही आहे. आणि कसं आहे ना, मुलांना आपले संस्कार असतात. त्यामुळे आपण जसं काही वागतो ना, ते संस्कार मुलांवर आपोआप होत असतात. मुलांना दुसरं काही दाखवण्याची गरज नसते. आपण जे काही दाखवतो ते सगळं बघून ते लोकं शिकतात. म्हणून मला इतकंच कळतंय, की मला माझ्या या बिझनेससाठी माझ्या मुलीचा वापर करण्याची काहीच गरज नाही आहे." असं आता इथे सरळ चोख उत्तर हर्षवर्धनला सागर बोलून दाखवतो. मग आता पारकर साहेब म्हणतात, की "अत्यंत योग्य आहे तुमचं मिस्टर कोळी. कसं आहे ना, मुलं आपल्याकडे बघूनच शिकत असतात आणि या सगळ्या गोष्टींची प्रचिती आपल्याकडे बघूनच त्यांना येत असते. आणि जो काही काल मी इंटरव्ह्यू बघितला आणि आत्ताचं हे जे काही आहे ते आत्ता मी बघितलं, यावरून माझ्या एकच लक्षात येतंय, की मे बी काल जे काही मीडियामध्ये दाखवलं जात होतं ते चुकीचं होतं. कारण मिस्टर कोळी तुम्ही अनएथिकल नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हे सगळं समोरच मी बघितलंय, त्याच्यामुळे मला कळतंय, की तुम्ही काहीतरी चुकीचं म्हणजेच चुकीच्या ह्या गोष्टीमध्ये अडकले गेलात किंवा जे काही मीडियाने दाखवलंय ते चुकीचं आहे." तेव्हा मग आता इथे हर्षवर्धन म्हणतो, की "नाही पारकर साहेब, हे जे काही तुम्हाला दाखवलं जातंय ना, ते अगदी खोटं आहे. मला तरी इतकंच कळतंय, की हे जे सगळं काही चालवलंय ना, ते खूप थोतांड आहे. तो मुद्दाम सागर कोळी हे खरं दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत." तेव्हा मग पारकर म्हणतात, की "हे बघा, मला तितकं कळतं कारण मीही एका मुलीचा बाप आहे आणि मला कळतं की बापाचं प्रेम किती रिअल आहे किंवा किती खोटं आहे. ते दाखवलं जातंय की काय हे मला सगळं कळतं. ते कुठल्याही प्रकारचा पुरावा देण्याची गरज मला नाही आहे कारण मी ओळखून घेतलेलं आहे की मिस्टर सागर कोळी हे अगदी योग्य आहेत." त्यावेळेला आता हर्षवर्धनला मात्र घाम फुटलेला असतो कारण त्याच्या मनासारखं काहीच झालेलं नसतं. त्यानंतर मग मुक्ता म्हणते की "सर, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. जे काही मीडियामध्ये दाखवलं जाते ना, ते अत्यंत खोटं आहे. मी सागरची वाईफ आहे आणि सईची आई या नात्याने मी तुम्हाला सांगते की मिस्टर सागर यांना मी अगदी व्यवस्थित जवळून ओळखते. त्यांच्यावर हे सगळं मुद्दामच केलं जातं म्हणजे त्यांच्यावर हे जे काही आरोप केले जातात ना, ते अत्यंत खोटारडे आहेत आणि हे जे सगळे आरोप केलेत ते खूप म्हणजे जराही त्याला काहीही अर्थ नाही आहे. याचा अर्थ की हे सगळे निरर्थक आहेत. म्हणूनच मी उद्याच्या उद्या ते सगळं सिद्ध करेन की हे जे सगळं आहे ते खोटं आहे." तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अवनी हर्षवर्धनला फोन करते आणि म्हणते की उद्या मकर संक्रांत आहे. तर उद्या मकर संक्रांत आहे तर कोळी फॅमिली ही आदित्यला नक्की बोलवणारच आणि आदित्यला बोलवणार म्हणजे मी आदित्यबरोबर कोळी कुटुंबामध्ये पुन्हा जाणार हे नक्की. असं म्हणून आता सावनी ही स्वतः तिकडे जाणार असल्याचं हर्षवर्धनला सांगते आणि त्याचं प्लॅनिंग सुरू होतं. नंतर इथे मुक्ताही सागरला म्हणत असते की सावनीने कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि तरीही कितीही तिने आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला ना, तरीही तिच्या हातातली जी दोरी आहे ना, ती मी धरेनच आणि कधीही ती दोरी मी खेचणार कारण तिला मी कधीही पुढे जाऊ देणार नाही. काही झालं तरीही कायम मी सावनीला मागे खेचत राहणार. काही झालं तरी आपल्या कुटुंबावर तिला काही मी करू देणार नाही. तरी ते हर्षवर्धन सावनीकडे आलेला असतो. त्याच वेळेला सावनी म्हणते की सागर कोळी आहे. यावेळेला आपल्या दोघांच्या मैत्रीचा उद्देश हाच आहे की सागर कोळीला आपल्याला बर्बाद करायचं आहे. त्यासाठी एकमेव उद्देश हा की मुक्ता आणि सागरची बर्बादी. त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. त्यावेळेला मग आता मुक्ता इथे सागरला म्हणते की सागर, यावेळेला सावनी जे काही वार करणार आहे ना, त्याच्यावर मी तिच्यावर पलटवार करणार. तिचे कोणतेही उद्देश मी सफल होऊ देणार नाही. मला माहिती आहे या सगळ्यामध्ये तुमची साथ मला नक्कीच असणार आहे आणि जे काही करेल ना सावनी, त्याच्यावर मी तिला बरोबर उत्तर देणार. तिचा कोणताही यावेळेला डाव मी सक्सेसफुल होऊ देणार नाही असं मुक्ता त्याला म्हणते आणि तुमची साथ मला कायम राहावी अशी इच्छा असते. तेव्हा मग आता सागर हा मुक्ताचा हात धरतो आणि हातात हात धरून तिला सांगतो की येस, मी तुमच्या कायम बरोबर आहे. आणि हे पाहून आता इथे मुक्ताला खूपच मोठा आनंद झालेला असतो. आता अशा प्रकारे सागर आणि मुक्ता हे दोघं मिळून हर्षवर्धन आणि सावनीला पुन्हा एकदा लढा देणार असतात. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.